बांग्लादेश में हिंदुओं पर बढ़ते हमले। चिन्मय प्रभु दास और 2 अन्य को गिरफ्तार कर लिया गया है। बांग्लादेश के चट्टोगांव में कुंडलीधाम आश्रम के 2 अन्य सदस्यों आदिनाथ प्रभु और रंगनाथ दास को भी इस्कॉन के पूर्व पुजारी चिन्मय कृष्ण दास के लिए भोजन ले जाते समय गिरफ्तार किया गया था, जो देशद्रोह के आरोप में जेल में है। और बांग्लादेशी बांग्लादेश में रहने वाले अल्पसंख्यक बांधों पर भी अत्याचार कर रहे हैं। इसलिए चिन्मय कृष्ण दास की गिरफ्तारी के विरोध में धुले में हिंदुत्व संगठन की ओर से धुले कलेक्ट्रेट पर जोरदार प्रदर्शन किया गया। मठ मंदिरांवर हल्ला करून जीवे मारणाऱ्या बांग्लादेशी मुस्लिमांचा इस्कॉन धुळे यांच्याकडून मी रिप्रेझेंट करतोय। ॲक्च्युली जगामध्ये 1100 मंदिरं ही इस्कॉनची आहेत आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्ती मार्ग असतो। समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो। अगदी कोविडच्या काळात सुद्धा करोडो प्लेट्सचं अन्नदान जे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही आहे। हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे, जो फक्त भक्ती मार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं। तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, ज्यात हिंदू आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत, तर यांची काळजी घेतली जावी। त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार जे ते थांबवण्यात यावे एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो।